नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे सायलीने आता अर्जुनला सांगितलेलं असतं, की प्रतिमा आत्यांच्या बाबतीत खरंच खूप मोठी आनंदाची बातमी आहे. खूप छान घडलेलं आहे त्यांच्या बाबतीत, असं फोनवरती सांगितल्यानंतर अर्जुनला खूप आनंद होतो आणि अर्जुन विचारण्याचा प्रयत्न करत असतो, की नक्की काय घडलंय ते तरी सांगा. तेवढ्यातच इथे सायलीने फोन ठेवलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, की चैतन्य चल लवकर, आपल्याला घरी जावं लागेल. कारण सायली सांगत होती, की प्रतिमा आत्याच्या बाबतीत काहीतरी आनंदाची बातमी आहे. तिच्या बाबतीत खरंच खूप काहीतरी छान घडलंय. तेव्हा आधी आपण घरी जाऊया. तेव्हा इथे आता प्रिया खूपच जास्त घाबरते. तिला असं वाटत असतं, की नेमकं आता प्रतिमाच्या बाबतीत काय घडलंय? तिला असं वाटत असतं, की आता प्रतिमाची मेमरी परत आली आहे की काय? ती अर्ध्या मेंदूची बाई बरी झाली की काय? असं तिला वाटत असतं. त्यामुळे आता तिने पायामध्ये टुपलेली काच आता लगेचच काढण्याचा ती प्रयत्न करते आणि तिने हे सगळं मुद्दामून केलेलं असतं. पण तरीसुद्धा ती काच लगेचच बाजूला काढून टाकते आणि आपल्या पायामध्ये चप्पल घालते आणि उभी राहते. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, की चैतन्य, हे बघ आता प्रतिमा आत्या तर बरी झालेली आहे. काहीतरी चांगलं घडलेलं आहे तिच्या बाबतीत. पण इथे अरे आपल्या तन्वीच्या पायाला किती लागलंय. तन्वी तुझा पाय दाखव, आधी मी काच बाजूला काढतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही नको अर्जुन, हे बघ मी काच काढून टाकलेली आहे. आधी आपण घरी जाऊया. माझ्या आईच्या बाबतीत काय चांगलं घडलंय हे मला बघायची आता खूपच जास्त उत्सुकता लागलेली आहे. आधी आपण आईकडे जाऊया. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, तन्वी अगं 2 मिनिटं लागतील. मला जरा पट्टी तर करू देत ना तुझ्या पायाला. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही नको नको. तर अर्जुनला आता प्रियाच्या पायावरची जन्मखूण बघायची असते आहे की नाही ते. आणि प्रियाला चांगलंच माहिती असतं, की तिच्या पायावरती जन्मखूण नाही आहे आणि म्हणूनच ती पायाचा तलवा आता अर्जुनला दाखवायला काही तयार नसते. तेव्हा इथे अर्जुन तिला फोर्स करत असतो. पण प्रिया आता समजून गेलेली असते आणि ती आधीच खूप जास्त घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं, की आता प्रतिमाच्या बाबतीत नेमकं काय घडलंय, म्हणजे तिची काही स्मृती परत आली आहे की नक्की काय घडले हे तिला घाईघाईने जाऊन आता बघायचं असतं. तेव्हा इथे अर्जुन आपल्या मनामध्ये म्हणतो, की मिसेस सायली यांचा टायमिंग थोडासा चुकला. म्हणजे फोन जरा उशिरा आला असता तर जास्त बरं झालं असतं. आता मी इथे प्रियाच्या पायावरती ती जन्मखूण आहे की नाही ते लगेच बघितलं असतं आणि काय खरं काय खोटं ते आत्ताच कळलं असतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आपण आता सगळेजण निघूया. आता प्रतिमा आत्याच्या बाबतीत काय घडलंय ते आपल्याला बघायचं आहे. तेव्हा इथे आता सगळेजण प्रतिमाची, रविराज काका, सायली यांची वाट बघत असतात. पूर्णाजी तर दारापाशीच आता उभी राहिलेली असते. तेव्हा इथे अस्मिता म्हणत असते, अरे पण तुम्ही हे जे काही रिक्रिएशन करणार होतात अपघाताचं, त्याबद्दल मला तरी सांगायचं ना. मला का नाही सांगितलं तुम्ही आणि हे सगळं का करताय? तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, अच्छा म्हणजे आता काय करायचं का नाही याची परमिशन आता तुझ्याकडून घ्यायला पाहिजे होती का? हे बघ डॉक्टर श्रद्धा आहेत ना, खूपच जास्त अनुभवी डॉक्टर आहेत. तर तुला माहिती नसेल तर मी तुला सांगतोय. आणि त्या जे काही सांगतील ना ते प्रतिमा आत्याच्या भल्याचंच असेल. त्याच्यामुळे काळजी करण्यासारखं तरी काही कारण नाही आहे. आपण त्या डॉक्टरांवरती विश्वास ठेवूया. तेव्हा इथे आता अस्मिता काही बोलायला जाणार तेवढ्यातच पूर्णाजीला राग येतो. कारण अस्मिता वाद घालायला बघत असते. पूर्णाजी म्हणते, गप्प बस ग तू, आता काही बोलू नकोस. इथे प्रतिमा, रविराज, सायली तिघेही जण अजून आलेले नाही आहेत. माझ्या जीवाला किती घोर लागला आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते, जोपर्यंत ते लोक सुखरूप आहेत की नाही हे मला कळत नाही तोपर्यंत मी स्वस्थ नाही बसू शकणार. प्रताप, अरे फोन तरी कर ना सायलीला, तिथे काय काय घडते हे तरी आपल्याला कळू दे. तेव्हा प्रताप काका आता सायलीला फोन करत असतात. तेवढ्यातच तिथे सायली येते आणि म्हणते, थांबा बाबा, त्याची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे रविराज काका आणि सायली आता दोघंजणं पुढे आलेले असतात. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, काय रे कुठे होतात तुम्ही लोक? मी कधीपासून तुमची वाट बघते, काळजी करते, तुम्हाला तरी माहिती आहे का? तेवढ्यातच इथे आता अर्जुन, चैतन्य आणि प्रिया तिघंजणं आता घरी आलेले असतात. तेव्हा इथे आता प्रतिमा आवाज देते, पूर्ण आई असा आवाज दिल्यानंतर इथे पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे घरातील सर्वच लोकांना आता आश्चर्य वाटलेलं असतं. सकाळपर्यंत न बोलणारी प्रतिमा आता कितीतरी वर्षांनंतर इथे पूर्णाजीला पूर्णाई अशी हाक मारते. तेव्हा इथे पूर्णाजीला खूपच जास्त आनंद होतो आणि पूर्णाजी म्हणते, की माझी प्रतिमा कुठे, माझी प्रतिमा? तेव्हा सायली आणि रविराज काका दोघेही आता बाजूला होतात आणि त्यांच्या बरोबर मागे उभे असते ती प्रतिमा. तर इथे प्रतिमाला जरी काही आठवत नसलं तरीसुद्धा हे तिला माहिती असतं, की ही सगळी माझी माणसं आहेत, जी आतुरतेने वाट बघतायत माझी वाचा परत येण्याची, माझी स्मृती परत येण्याची. आणि ही माझी माणसं आहेत म्हणून मला बघून
त्यांच्या डोळ्यामध्ये इथे आनंदाचे अश्रू येतात हे देखील आता प्रतिमाला माहिती असतं. त्यामुळे इथे प्रतिमाच्या डोळ्यातसुद्धा इथे पाणी असतं. पूर्णाजीला बघितल्यानंतर इथे पूर्णाजीला आठवतं जेव्हा प्रतिमा अगदी बरी असते, ठणठणीत असते, तेव्हा ती म्हणालेली असते की पूर्णाजी, मला माहितीसुद्धा नाही आहे पूर्णाई की माझी आई कशी होती. माझी आई गेल्यापासून मी तुलाच माझी आई मानलेलं आहे. तूच माझी पूर्णाई आहेस. आणि आता तर तू अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाबद्दल बोललीस, त्याने तर मी भरून पावले. माझ्या मनातलं अगदी तू बोललीस. त्या दोघांचं जर लग्न झालं ना तर आपलं हे नातं अजूनच घट्ट होईल, असं प्रतिमा म्हणालेली असते. आणि त्यावेळेला ती खूप जास्त खुश झालेली असते. आणि हे सगळं 22-23 वर्षांच्या आधीचं आता इथे पूर्णाजीला आठवतं. आणि आता प्रतिमाने पूर्णाई अशी हाक मारलेली असते कितीतरी वर्षानंतर. त्यामुळे इथे पूर्णाईच्या डोळ्यातून सुद्धा आता आनंदाचे अश्रू वाहत असतात. तेव्हा इथे पूर्णाजी आता प्रतिमाचे हात आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणत असते की प्रतिमा, अगं किती वर्षानंतर तू मला आई अशी हाक मारलीस. आई हा शब्द ऐकण्यासाठी माझे कान आसुसले होते. कधी एकदा मला माझ्या पूर्वीची प्रतिमा मिळते असं मला झालं होतं. आणि आता तू 22 वर्षानंतर मला पूर्णाई अशी हाक मारलीस. मी तर भरून पावले. माझे कानसुद्धा आता तृप्त झालेले आहेत. पण मला अजून तुझा आवाज ऐकायचा आहे. तू मला अजून एकदा पूर्णाई अशी हाक मार ना, असं आता पूर्णाजी म्हणत असते. तेव्हा इथे घरातल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटलेलं असतं. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू असतात, पाणी असतं. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते की मला माझ्या प्रतिमाला डोळे भरून तरी बघू दे. आणि ती म्हणते की प्रतिमा, अजून एकदा, फक्त अजून एकदा मला पूर्णाई अशी हाक मार. आणि इथे पूर्णाजी आता कडकडून आपल्या मुलीला, आपल्या लेकीला, प्रतिमाला मिठी मारते. तेव्हा इथे प्रतिमाला सुद्धा कळलेलं असतं, कारण पूर्णाजीच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आलेले असतात आणि जे तिच्या डोळ्यावरती समाधान असतं, त्याचबरोबर चेहऱ्यावरती हसू पण असतं आणि रडू पण असतं. ते बघितल्यानंतर इथे प्रतिमाला तर कळलेलं असतं की ही माझी पूर्ण आजीच आहे आणि ती मला बघून खूपच जास्त खुश आणि आनंदी झालेली आहे. तेव्हा इथे आता पूर्णाई तिला मिठी मारते आणि रडत असते. तेव्हा इथे आता सायलीला सुद्धा आनंद झालेला असतो. अर्जुन म्हणत असतो की कितीतरी वर्षानंतर आपल्या प्रतिमा आत्याची वाचा परत आलेली आहे, पण हे मिरॅकल घडलं तरी कसं. तेव्हा इथे प्रताप काका म्हणत असतात की सायली, आपण केलेला प्लॅन हा सक्सेसफुल झालेला आहे. म्हणजे इथे आपल्याला जे हवं होतं ते मिळालेलं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, प्लॅन? कसला प्लॅन केला होता तुम्ही, मला पण सांगा. तेव्हा इथे रविराज काका म्हणत असतात, तन्वी तन्वी, तू जरा शांत बस, आधी काहीच बोलू नकोस, आधी शांत बस. तर इथे रविराज काका प्रियाला आता काही बोलू सुद्धा देत नाही, तिला गप्प राहायला सांगतात. तेव्हा इथे विमल म्हणत असते की पूर्णाई, तुम्ही आता तरी देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ते बाहेर काढा ना. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की हो हो, मी जे काही देव पाण्यात ठेवलेले आहेत ते मी लवकरात लवकर बाहेर काढते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, मग आता पूर्णाई तुम्ही खुश तर आहात ना. तेव्हा चैतन्य म्हणत असतो, पण हे नेमकं घडलं तरी कसं. म्हणजे जेव्हा सायली वहिनीने आम्हाला फोन केला होता ना, तेव्हा आम्ही तर खूप टेन्शनमध्ये आलो होतो की नक्की असं प्रतिमा आत्यांबद्दल काय बरं घडलं असेल. पण इथे आल्यानंतर तर आम्हाला काहीतरी वेगळंच चित्र दिसतंय. हे सगळं घडलं कसं, आम्हाला तरी कळू द्या. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणत असतात की पूर्णाई, अगं आता तू प्रतिमाला इथे उभंच करणार आहेस की तिला बसूसुद्धा देणार आहेस. तेव्हा इथे पूर्णाई म्हणत असते, हो हो, चल चल प्रतिमा, चल बसू, चल आपण आता. तेव्हा इथे प्रिया घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की आता तर ह्या अर्ध्या मेंदूच्या बाईची स्मृती तर परत आली नसेल ना. मी इथूनच पळून जाऊ का, नाहीतर मी जर इथे थांबले तर हिला कळेल की हिची खरी मुलगी कोण आहे. आणि तिने जर सायलीला ओळखलं तर सगळ्यांना कळेल की मी खरी तन्वी नाही आहे म्हणून मला इथून आता पळून जायला पाहिजे. आणि जर मी महिपतकडे गेले तर सगळ्यात आधी महिपत मला मारून टाकेल. या गोष्टीची सुद्धा आता प्रियाला भीती वाटत असते. ती विचार करत असते की आता मी इथे थांबू की लगेच पळून जाऊ. जर हिची स्मृती परत आली तर ती ओळखेल की मी तिची मुलगी नाही आहे म्हणून. तेव्हा इथे आता पूर्णाजी म्हणत असते की प्रतिमा, एवढ्या वर्षानंतर तू बोललीस, मला खरंच खूप आनंद झाला आहे. तेव्हा तू मला ओळखलेस ना की मी तुझी पूर्णाजी आहे. त्यानंतर इथे कल्पनासुद्धा छान अशी विचारपूस करत असते. तेव्हा इथे आता पूर्णाई म्हणत असते की तुम्ही लोकांनी जे ठरवलं होतं अगदी तसंच घडलं. म्हणजे मी तर घाबरले होते की नक्की तुम्ही जे काही बोलताय ते व्यवस्थित पार पडेल ना, म्हणजे तुम्हाला कुणाला काही त्रास तर होणार नाही ना. या गोष्टीची मला तेव्हा भीती वाटत होती. पण सगळं व्यवस्थित घडलं. तेव्हा सायली म्हणते, सगळ्यांना कळेल की काय नेमकं घडलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, लवकर सांगा ना, म्हणजे हे मिरॅकल घडलं तरी कसं. तेव्हा अस्मिता म्हणत असते, हो ना गं, आता मला तर राहवत नाही आहे, हे सगळं कसं घडलं सांग ना, लवकर सांग ना. तेव्हा इथे आता चैतन्य म्हणत असतो, सायली वहिनी, अगदी शेवटपासून
अजिबात सुरू करू नका. म्हणजे अगदी स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत जे जे काही घडलं ना, कसं कसं तुम्ही प्लॅनिंग केलंत, आम्हाला सविस्तरपणे सगळं काही ऐकायचं आहे. तेव्हा इथे सायली म्हणते, हो हो, तुम्हाला अगदी मी सगळ्यांना सगळं काही सांगणार आहे. तर इथे सायली आता सांगते की माझ्या मनामध्ये विचार आला आणि तो विचार जाऊन तिने घरातल्या सर्व लोकांना सांगितला. तेव्हा रविराज काका म्हणतात की माझी एक मैत्रीण आहे आणि ती खूपच जास्त छान अशी सायकॅट्रिक आहे. तेव्हा इथे डॉक्टर श्रद्धा यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला प्रतिमाचा अपघात झाला होता त्याच्यानंतरच तिची वाचा आणि स्मृती परत गेले. जर तुम्ही तो अपघात रिक्रिएट केला तर इथे तिची स्मृती आणि वाचा परत येऊ शकते आणि अगदी तसंच झालं. तेव्हा इथे आता मागे वळून प्रतिमा आत्याने तन्वी अशी हाक मारली. जेव्हा रविराज काकाने गाडीचा स्पीड वाढवला त्यानंतर प्रतिमा आत्या खूपच जास्त घाबरल्या आणि त्यांनी मागे वळून माझ्याकडे बघितलं आणि तन्वी अशी हाक मारली. तेव्हा इथे आता कल्पना म्हणत असते म्हणजे प्रतिमाने सायलीकडे बघून तन्वी अशी हाक मारली. तेव्हा रविराज काका आणि सायली दोघेही हो म्हणतात. तेव्हा इथे आता पूर्णाईला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, पण बायको अगं तू कशी गाडीमध्ये बसलीस? म्हणजे मी जरा जरी स्पीड वाढवला तरीसुद्धा तुला किती भीती वाटते आणि तू एवढ्या स्पीडमध्ये कशी काय बसली होतीस? तेव्हा सायली म्हणते, नाही ना, मी सुद्धा खूपच जास्त घाबरले होते. माझ्या डोळ्यासमोर अगदी वेगवेगळे दृश्य येत होती. पण त्यानंतर मी घाबरलेली असताना तेवढ्यातच प्रतिमा आत्याने मागे वळून माझ्याकडे बघितलं आणि मला तन्वी अशी हाक मारली. तेव्हा इथे रविराज काकांनी गाडी थांबवली. जेव्हा प्रतिमा आत्यांची वाचा परत आली तेव्हा इथे प्रिया आता खूपच जास्त घाबरते. ती म्हणते, काय म्हणजे ह्या अर्ध्या डोक्याच्या बाईने या प्रतिमाने सायलीला अशी हाक मारले तर तन्वी म्हणजे ही ओळखेल आता की मी तिची मुलगी नाही आहे म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा तुम्ही मला का नाही सांगितलं? जेव्हा तुम्ही हे सगळं रिक्रिएट करत होता तेव्हा गाडीमध्ये मी सुद्धा मागे बसायला हवी होती ना. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात, अगं तुला फोन केला होता ना, पण तूच म्हणालीस की तुझा एक्स्ट्रा क्लासेस आहे आणि तू येऊ शकत नाही आहेस म्हणून म्हणून मग मी सायलीला घेऊन गेलो बरोबर. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणत असतात, पण हे जे काही घडलं ना ते चांगलंच घडलं ना, म्हणजे आपल्या प्रतिमाची वाचा आता परत आली. तेव्हा कल्पना म्हणत असते, म्हणजे प्रतिमाला आता सगळं आधीचं आठवतंय का? म्हणजे भूतकाळातलं सगळं आठवतंय तिला? तन्वी, तुम्ही, आपली फॅमिली. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अजून ते काही माहिती नाही आहे. म्हणजे इथे रविराज काका म्हणतात की जेव्हा प्रतिमाने तन्वी अशी हाक मारली ना तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद झाला. म्हणजे आपल्याला जे हवं होतं ते तर आपल्याला मिळालं ना. एवढ्या वर्षानंतर प्रतिमाची वाचा परत आलेली आहे. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, अगं पण तन्वी, मी तुला जेव्हा फोन केला होता तेव्हा तू खरोखर कुठे गेली होतीस? तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की बाबा, मला खरंच खूप आनंद झाला आहे की आईची वाचा परत आली. एक्स्ट्रा लेक्चरला गेले होते पण जेव्हा मला कळलं की काहीतरी छान घडलं आहे तेव्हा मी सुद्धा लगेच निघून आले. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते की आई, तू मला ओळखलंस ना गं, मी तुझी तन्वी. तू आधी तन्वीच अशी हाक मारलीस ना गं. तू मला जन्म दिला आहेस, तू तर मला ओळखणारच होतीस. आई सांग ना, तू खरोखर मला ओळखलं आहेस ना गं? मग मला पुन्हा एकदा तन्वी अशी हाक मार ना. तू जरी कुणाला नाही ओळखलंस ना तरीसुद्धा तू तुझ्या या मुलीला नक्की ओळखशील, मला आधीचपासूनच माहिती होतं. तेव्हा डॉक्टर श्रद्धा तिथे येतात आणि म्हणत असतात की तन्वी थांब, पूर्ण आजी तुम्ही सुद्धा थांबा. तेव्हा इथे आता डॉक्टर श्रद्धा म्हणत असतात की रविराज यांनी मला सगळं काही सांगितलं आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही आत्ताच तिला काही विचारू नका. म्हणजे आता कुठे तिची वाचा परत आली आहे. जर तुम्ही जास्त प्रश्न विचारले तर तिच्या मेंदूवरती ताण येऊ शकतो. तेव्हा प्रताप काका म्हणतात, पण डॉक्टर आम्ही फक्त तिला एवढंच विचारतोय की ती आम्हाला ओळखते ना, तिला भूतकाळ आठवतोय का? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, विचारा. तेव्हा प्रताप काका म्हणतात, प्रतिमा तुला भूतकाळ आठवतोय ना? आम्ही सगळी तुझीच माणसं आहोत ते. तेव्हा पूर्णाई म्हणते, तू किती वर्षांची असताना आमच्या इथे आली होतीस? तुला काहीतरी आठवत असेल ना? तुझं लहानपण इथेच गेलंय. तुला इथल्या काही गोष्टी आठवत आहेत का? तेव्हा इथे प्रतिमाला काहीसुद्धा आठवत नसतं. डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्ही जास्तीचे प्रश्न हवं तर विचारू नका. प्रिया म्हणते की डॉक्टर, काही होणार नाही आईला, आम्ही फक्त एवढंच विचारतोय की ती आम्हाला ओळखते ना, तिला आठवतंय ना की मी तिची मुलगी आहे. तेव्हा इथे प्रिया आता फोर्स करत असते की आई, मी तुझी मुलगी आहे, तुला आठवलं ना? तू मला तन्वी अशी हाक पहिली तू माझ्याच नावाने मारलीस ना? हे सगळं बोलत असताना आता प्रतिमा आत्या तिथून घाईघाईने उठून जात असतात. तेवढ्यातच प्रतिमा आत्याला चक्कर येते आणि ती खाली पडते. सोफ्यावरती पडल्यानंतर विमल जाऊन आता पाणी घेऊन येते. तेव्हा इथे प्रिया पाणी प्यायला देते. घरातल्या सर्व लोकांना आता तिची काळजी वाटत असते. तेव्हा इथे
पूर्णाजी, कल्पना आणि रविराज काका तिघेही टेन्शनमध्ये येतात. कल्पना विचारते, प्रतिमा आता तुला बरं वाटतंय ना? त्रास तर होत नाहीये ना तुला? तेव्हा प्रतिमा आता नाही असं म्हणते. तेव्हा इथे सायली म्हणत असते, प्रतिमा आता ठीक आहात ना? चला मी तुम्हाला तुमच्या रूममध्ये आता घेऊन जाते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की आता ती स्टेबल आहे, घाबरण्यासारखं काय नाही आहे. हे बघ आता तू जा आणि तुझ्या रूममध्ये आता आराम कर. तेव्हा इथे आता सायली घेऊन जात असताना अर्जुन म्हणतो की सायली तू इथेच थांब, मी आत्याला घेऊन जातो. तेव्हा इथे अर्जुन आता प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये जातो. तेव्हा प्रिया म्हणत असते आपल्या मनामध्ये, चला ह्या अर्ध्या मेंदूच्या बाईला काही आठवत नाहीये, फक्त तिची वाचा परत आली आहे, त्याने मला काही धोका नाहीये. जर तिची स्मृती परत आली असती तर माझ्यासाठी धोक्याचं सगळं काही घडलं असतं. पण तिला जर काही आठवत नाहीये तर मी तरी काय करू? उलट आता या संधीचा फायदा मला घ्यायला हवा. आता तिला हे पटवून द्यायला हवं की मीच तिची मुलगी आहे. त्याच्यामुळे आता इथून मला जायची अजिबात गरज नाहीये, कारण तिची स्मृती परत आलेलीच नाहीये. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे सायली म्हणत असते, सर तुम्ही बघितलंत ना, म्हणजे प्रतिमा त्यांनी एवढ्या वर्षानंतर हाक मारली, ती सुद्धा आपल्या मुलीच्या नावाने, तन्वीच्या नावावरती. म्हणजे जरी त्या कुणालाही ओळखत नसल्या ना, तरी आपल्या मुलीला, तन्वीला त्या ओळखतायत, कारण आईची नाळ ही मुलीजवळ जोडलेली असते. ते म्हणतात ना, त्यांच्या डोक्यामध्ये कुठेतरी खोलवरती हे नाव रुजलेलं आहे, तन्वी म्हणून. हे त्यांच्या मुलीचं नाव आहे. तर इकडे आता महिपत म्हणत असतो, ए प्रिया, तू कुठे गेली होतीस जेव्हा ते लोक हे सगळं अपघाताचं रिक्रिएट करत होते? तेव्हा तू कुठे गेली होतीस, मला खरं खरं सांग. तेव्हा प्रिया म्हणते की त्यावेळेला मी अर्जुन बरोबर होते त्याच्या ऑफिसमध्ये. तेव्हा इथे नागराजला खूप जास्त राग येतो आणि तो आता प्रियाचा गळा इथे जोरदार दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न इथे आता नागराजचा सुरू असतो.